Good morning everyone, and I welcome you today to the new session of Synergy Talks 2020. Today we have the guest speaker, Mr. Om Survase. Welcome, sir. Thanks, ma'am. Chairman of the school, Mr. Sandipan Reddy. Coordinator of the school, Mr. Tushar Joshi. And host of today's morning, Miss Nandini and Miss Marufa. Thank you so much. Over to you, Nandini. A very good morning to everyone over here. I, Nandini Jagtap, welcome you all to the Synergy Talks 2020. We are really honored to have some special guests with us. Chairman of the school, Mr. Sandipan Reddy, sir. Principal of the school, Mrs. Bhavika Shah, ma'am. And coordinator of the school, Mr. Tushar Joshi, sir. Opportunity don't happen. You create them. Just like that, we have a very special guest with us, Om Survase, sir. Now I would like to share about them. He spent his childhood in Parbhani and have completed primary and secondary education at St. Augustine School. He secured 97.67% in SSC exams. And then he went to Latur at Rajashri Shahu Mahavidyalaya for his NEET preparations. He secured AIR 82 in NEET, AIR 38 in AIMS, and AIR 69 in JIPMR, and was selected for second round for KVPY examinations. Currently, he is completing his first year of MBBS course AIMS in New Delhi. सर, मी तुम्हाला काही क्वेश्चन विचारू इच्छित आहे. सर, आम्हाला आपल्या प्रारंभिक तसेच शालेय व महाविद्यालयीन जीवनाबद्दल ऐकायला आवडेल. तर सुरुवात कशी करावी की मी ऍक्च्युली स्टार्टिंगला माझे आई वडील दोघेही डॉक्टर्स आहेत. सो त्यांचं शिक्षण चालू होतं ज्यावेळेस मी त्यांना झालो. तर माझं स्टार्टिंगचं नर्सरी केजी वगैरे सगळं औरंगाबादला झालंय. त्यानंतर आम्ही परभणीला शिफ्ट झालो जिथं माझे आजोबा वगैरे राहायचे. तर आता माझं बाकीचं मग थर्ड पासनं 10th पर्यंत मी सेंट ऑगस्टिन इंग्लिश स्कूलला होतो इकडे परभणीला. आणि आधीपासूनच ऍक्च्युली मला असं पुस्तकांमध्ये वाचण्याचा वगैरे शौक होता. असं खूप जण म्हणजे किताबी किडा म्हणतात त्या टाईपचं थोडंसं होतं. सो ऍक्च्युली माझे दोघे पेरेंट्स डॉक्टर असल्यामुळे मला या फील्डमध्ये इंटरेस्ट आलता MBBS वगैरे मध्ये. तो मी 10th मध्ये ठरवून घेतलं होतं की आपल्याला 11th-12th ला सायन्स परस्यू करायचं. सो मी त्यानुसार अभ्यास केला आणि 10th मध्ये मेहनतीनुसार चांगले मार्क्स पडले. आणि मग 11th-12th साठी मी राजश्री शाहू महाविद्यालय लातूरला गेलो होतो. आणि तिकडे चांगल्या शिक्षकांचा लाभ झाला मला आणि अभ्यासक्रम चांगलं म्हणजे मेंटेन केलं आणि त्यामुळे आता लकीली आज मी एम्स दिलेला आहे. सो दॅट्स व्हॉट. सर, तुम्ही तुमच्या आयुष्याचे ध्येय टार्गेट कसे ठरवले आणि अशी कोणती गोष्ट आहे जी की आपणास वैद्यकीय क्षेत्रात घेऊन आली? ओके, तर जसं की मी सांगितलं की माझे आई वडील दोन्ही डॉक्टर्स आहेत. आणि कसं की मला लहानपणीपासूनच प्रत्येक गोष्टीमधला वैज्ञानिक दृष्टिकोन बघण्याची अशी सवय आईनी माझी घातली होती. की आता समजा आपले जे सगळे कल्चर आलेत आतापर्यंत, आपण जे सण वगैरे साजरे करतो त्याचं पण वैज्ञानिकपणे आपण कसं बघायला पाहिजे. की आता दिवाळीमध्ये आपण जास्त तिळाचे लाडू का खातो किंवा फराळ का खातो, कारण त्याच्यामध्ये फॅट्स असतात, आपल्याला हीट भेटतो ज्या त्यावेळी आपल्या इन्सुलेशनसाठी पाहिजे असती. तर अशा प्रकारे मला लहानपणीपासून सायन्समध्ये इंटरेस्ट आला होता आणि त्यामुळेच मी आधीच ठरवलं होतं की आपल्याला सायन्सची फील्ड निवडायची आहे. तर सायन्समध्ये फार ऑप्शन असतात. डॉक्टर आणि डॉक्टर आहे, प्युअर सायंटिस्ट आहे, मग इंजिनियर आहे. तर त्यामध्ये ऍक्च्युली मी क्लोजली माझ्या आई वडिलांचं ऑक्युपेशन बघितलं होतं. डॉक्टर्स काय करतात, मग समाजासाठी किती कामाचे असतात. ऍक्च्युली तर मला एकच असा ऑक्युपेशन वाटला ज्यामध्ये की तुम्हाला सायन्सचं तुमचा इंटरेस्ट पण परस्यू करू शकता आणि तुम्हाला अशी सोशल रिस्पेक्ट पण असते हाय लेवलवरती, की लोक तुम्हाला मानतात की हे बघा डॉक्टर साहेब जात आहेत, यांनी आमचं चांगलं केलं वगैरे वगैरे. सो आय थिंक की एका माणसाचे म्हणजे सगळे जे इंटरेस्ट असू शकतात ऑक्युपेशन रिलेटेड, रिस्पेक्ट आहे, मनी आहे, पॉवर आहे, सगळ्या गोष्टी आपल्या डॉक्टर मध्ये भेटतात. त्यामुळे माझा इंटरेस्ट MBBS मध्ये वाढला होता आणि मी त्यानुसार मग मेहनत केली आपली शाळेच्या जीवनात. सर, नीट किंवा जेई सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शालेय जीवनात कुठल्या प्रकारची अपेक्षा असते? सो बेसिकली कसं आहे की माझ्याबद्दल सांगतो मी, मला तर 10th पर्यंत माहितही नव्हतं की नीट म्हणून एक एक्झाम असते म्हणून. ते मला ऍक्च्युअली 10th नंतर माहित झालं. बेसिकली माझं असं होतं की तुमच्या डोळ्यासमोर जे टार्गेट आहे ना त्याच्यावर फोकस करा.
मी काय बघितलंय की खूप लोकांचे पेरेंट्स काय करतात की 7th पासून समजा आता असे काय म्हणतात त्याला एक शब्द आहे फाउंडेशन कोर्स. ओके, फाउंडेशन कोर्स लावून टाकतात स्टुडंट्सला. त्यांना वाटते की 12th ला जर आपल्याला चांगले मार्क्स पाहिजे असतील नीट वगैरे जेईई मध्ये तर आपल्याला आधीपासून स्टार्ट करावं लागते. बेसिकली मी बघितलं आहे की याचं काही खास फरक पडत नाही आपल्या अकॅडमिक्स मध्ये. मी तर युजली जे आपली क्लास चालू आहे त्याच्यावर फोकस करायचो शाळेच्या जीवनात 10th पर्यंत, की 7th ला आहे 7thच वाच, 8th ला 8thच वाच. ठीक आहे, मी काही फाउंडेशन कोर्स वगैरे केलेला नाही. आणि मी ते सजेस्ट करेन सगळ्या पॅरेंट्सला की तुम्ही आत्ताच या भानगडीत लागू नका, पोरांना फाउंडेशन कोर्स मध्ये टाकायचं. ठीक आहे. आणि सेकंडली एकदा का तुम्ही 11th मध्ये पोहोचले की तिथून तुम्ही आता फाउंडेशन कोर्स साठी स्पेशल तयारी करावी लागते. तर याचा जो आहे पूर्ण पॅटर्न वेगळा असतो थोडा अभ्यासाचा. 10th पर्यंत आपण कसं करत आलेलो असतो की एक फिक्स बुक असते, वर्कबुक वगैरे, त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स असतात, आपण फक्त ते वाचत असतो आणि तेच आपल्या एक्झाम मध्ये विचारतात. 11th-12th ला कशी असते की तुम्हाला फक्त टेक्स्ट बुक असते आणि त्या टेक्स्टबुकचा तुम्हाला प्रत्येक लाईनचा अर्थ समजून घ्यावा लागतो आणि तो क्वेश्चन कसाही विचारू शकतात एमसीक्यू मध्ये. सो इकडे तुमच्या अंडरस्टँडिंगला जास्त फोकस आहे तुमच्या रट्टा मारण्यापेक्षा, जे आपण म्हणतो. ठीक आहे. सो एक पद्धत वेगळी असते आणि तुम्हाला टाइम जास्त डेडिकेट करावा लागतो 11th-12th ला. शाळे काळामध्ये 10th पर्यंत आय गेस तुम्हाला तुमचे जे करंट सिलेबस आहे त्याच्यावर फोकस करायला पाहिजे आणि बाकी को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे, कारण ते पण पुढे जीवनात फार कामी येतात. या सर, ग्रामीण भागातले व कमकुवत आर्थिक पार्श्वभूमी असलेले किंवा शालेय जीवनात कमकुवत किंवा कमी गुण असणारे विद्यार्थी नीट किंवा JEE सारख्या परीक्षांना सामोरे जाऊ शकतात का? माझ्यानुसार तर बेसिक तुम्हाला काय पाहिजे, जर नीट आणि जेई क्लिअर करायचे असेल तर तुम्हाला एक चांगले बुक्स आणि एक चांगला गाईड असणं म्हणजे गरजेचं आहे बेसिकली. ठीक आहे. सो माझं तर असं मान्यता आहे की जर तुम्ही सेल्फ स्टडी सुद्धा चांगलं करू शकला, तुम्हाला चांगले बुक्स अवेलेबल आहेत, तुम्हाला कोणीतरी सांगणारा हवा की हे बघ असा अभ्यास करायचा असतो, 11th-12th ला एनसीईआरटी इम्पॉर्टंट आहे, बुक्स हे घेतले तर तो चांगलं होईल वगैरे, असं कोणतरी गाईड करणारा असेल तर सेल्फ स्टडीनुसार पण लोक करू शकतात. इनफॅक्ट मी जिथे आहे एम्स दिल्लीला कॉलेजमध्ये, आमच्याकडे पण असे फार गरीब स्थितीतून आलेले विद्यार्थी सुद्धा आहेत ज्यांनी की स्वतःच्या बळावरती मेहनत केली 11th-12th ला आणि नीट आणि एम्स फार भारी पद्धतीनं क्रॅक केलं. सो आय गेस कोणीही ज्याच्या मनामध्ये जिद्द आहे की आपल्याला एक्झाम क्लिअर करायची आहे तो ती एक्झाम क्लिअर करू शकतो, फक्त मेहनत लागते त्यानुसार. सर, नीट, जेई, एम्स, GIPMR सारख्या परीक्षांची तयारी करताना शिकवण्या किंवा काही खासगी विशिष्ट महागड्या कोचिंगची खरंच गरज आहे का? गोष्ट कशी आहे ना की जसं की मी म्हटलो, आपल्याला एक गाईड पाहिजे सांगणारा की आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे सध्या 2च गाईड मिळतात. बेसिकली कॉलेजेस मधले शिक्षक जे आहेत ते युजली इतकं लक्ष देत नाहीत, तुम्हाला सांगत नाहीत की नीट साठी काय करावं, त्यांचं फोकस 12th असते. लकीली मी ज्या कॉलेजमध्ये होतो, राजश्री शाहू महाविद्यालय, तिकडे माझे टीचर्स खूप चांगले होते. त्यांनी मला प्रत्येक असं स्टेपवर गाईड केलंय की तुला काय वाचायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. इनफॅक्ट जर मी अभ्यास करत नसेल तर त्यांनी मला रागवलं सुद्धा आहे की तू अभ्यास कर, तुला हे करायचंय, तुझं टार्गेट हा आहे, आम्हाला अशी इच्छा आहे की तू चांगलं कर, म्हणजे आमचंही नाव रोशन कर, तुझंही कर. तर यामुळे मला बेसिकली कोचिंगची काही गरज वाटली नाही. माझे स्कूलमध्ये म्हणजे राजश्री शाहू कॉलेजला जे कोणी पण शिक्षक होते त्यांनी मला खूप चांगलं गाईड केलं. आणि त्यातलेच एक शिक्षक होते, त्यांनी लेटर स्प्लिट केलं कॉलेजपासून आणि त्यांची वेगळी कोचिंग इन्स्टिट्यूट चालू केली होती. ऍक्च्युली त्यांनी मला म्हटलं होतं की तुला गरज पडली तर माझ्याकडे, त्यांनी पण माझी फार मदत केली याच्यामुळे. सो बेसिक माझं असं म्हणणं आहे की कोचिंगची खास गरज नाहीये, तुम्ही सेल्फ स्टडीवर पण करू शकतात किंवा तुम्हाला एक गाईड पाहिजे जे तुमचे कॉलेजवाले टीचर्स पण करू शकतात. तुम्हाला त्यांना असा विश्वास करून द्यावा लागतं की हा मी मेहनत करण्यासाठी तयार आहे, तुम्ही फक्त मला सांगा काय करायचं वगैरे. तर हे एक इम्पॉर्टंट आहे. आणि मला स्वतःहून वाटते की ॲलन वगैरे जे आहेत, ॲलन, आकाश, हे जे महागडे इन्स्टिट्यूट्स आहेत जे की नेशन वाईड असे प्रसिद्ध आहेत, तर यांची आपल्याला खरंच लावायची गरज नाही आहे. त्यांचा सक्सेस रेट पण फार कमी आहे. ते बेसिकली जे जास्त हुशार त्यांना वाटतं त्यांच्यावर जास्त फोकस करतात. आपण एखादा आपला मेंटर डिसाईड करावं जे आपला गाईड करेल आणि तो जो म्हणत आहे ते फॉलो करावं आणि सेल्फ स्टडी मेहनत करावं, एवढं माझं म्हणणं आहे. Sir, may I ask you some rapid fire questions? Yeah, sure. Name a book you read that positively shaped you. I've read actually many books, but my favorite among them is Shriman Yogi by Ranjit Desai. हा एक मराठी कादंबरी आहे शिवाजी महाराजांच्या जीवनावरती.
त्याच्यामधनं मला खूप काही आपलं म्हणजे कसं राहावं आणि परिस्थितींना कसं फेस करावं याचं फार असं ज्ञान भेटलं. देन व्हॉट Yeah. इज युअर फेवरेट टीव्ही शोज? ऍक्च्युली आता जे मी म्हणणार आहे ते फार जणांना विचित्र वाटू शकतं, पण माझा 10th पर्यंत फेवरेट टीव्ही शो शिनचॅन होता आणि मी आताही कधी कधी बघतो ते. तेच माझा फेवरेट टीव्ही शो राहणार आहे. बेस्ट गिफ्ट यू हॅव एव्हर रिसिव्ड? So the best gift I have received is when I cleared NEET and AIMS after 12th. माझे जे नानाजी होते ते माझ्यावर फार खुश झाले आणि त्यांनी मला ही अंगठी आणून दिली, जी सध्या मी घालत आहे, सोन्याची अंगठी आहे. तर ती हे एक ऍक्च्युली असा गिफ्ट आहे जे मला भेटला नाही, मी स्वतः कमवलं आहे, म्हणून याचं महत्व माझ्यासाठी नेहमी जास्त राहील. ओके सर. इफ यू हॅड वन सुपर पॉवर व्हॉट वुड इट बी? या ओके. तर जसं की आपल्याला माहित सध्या कोरोनामुळे आपल्या कुठे घराबाहेर जाता येत नाहीये, तर माझ्या मनामध्ये सध्या हाच एक सुपर पॉवरची इच्छा आहे की मी जिथं पाहिजे मला तिथं जाता यावं. फ्री ट्रॅव्हल किंवा एनिवेअर डोर सारखी काहीतरी कन्सेप्ट, तशी काहीतरी सुपर पॉवर पाहिजे. देन व्हॉट इज द बेस्ट पीस ऍडवाइस यू हॅव एव्हर रिसिव्ड? सो ऍक्च्युली इट्स अ रिअली ट्रिकी क्वेश्चन. बेसिकली कसे खूप ऍडवाइस भेटले मला आजपर्यंत माझ्या आई वडिलांपासून वगैरे, पण आतापर्यंत मला जी बेस्ट वाटली होती ती असं आहे की कधी स्वतःला कमी समजू नये. खूप लोक स्वतःला कमी समजतात की मी हे करू शकणार नाही, मी ते करू शकणार नाही, तो त्याला येतं वगैरे वगैरे. मी कधीच कोणत्याच फील्डमध्ये स्वतःला कमी समजू शकलो नाही. तो करू शकतो तर मी करू शकतो. तर हीच माझ्या आतापर्यंतची कॉम्पिटिटिव्ह नेचरचं बेसिस राहिली आहे, ही एक शिकवण. थँक्यू सर. सर, जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की सिनर्जीने या शैक्षणिक वर्षापासून ज्युनियर कॉलेजची सुरुवात केली आहे. जे आमचे ज्युनियर कॉलेजचे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना सुरुवातीच्या काळात पीसीबी किंवा पीसीएम ग्रुप निवडीबद्दल गोंधळ होतो, त्याबद्दल आपण त्यांना काय सुचवाल? सो ज्यांना कोणाला पण सायन्स ही फील्ड निवडायची आहे त्यांना हा नेहमीचा गोंधळ असतोच, पीसीबी का पीसीएम. इनफॅक्ट मी पण स्टार्टिंगचे 2 महिने याच कन्फ्युजन मध्ये होतो की मी पीसीबी घेऊन बरोबर केलं का. सो यासाठी सगळ्यात महत्वाचं काय की तुम्हाला तुमचे गोल्स अधिक डिसाईड करून ठेवायला पाहिजेत. काही लोक आधीपासून डिसाईड करून ठेवतात की तुम्हाला त्यांना इंजिनियर बनायचं का डॉक्टर बनायचं, समजा ज्यांना कोणाला सायन्स घ्यायचंय. बाकी फील्ड्स पण चांगले लाईक कॉमर्स आणि आर्ट्स, ज्यांना सायन्स घ्यायचंय त्यांना हा कन्फ्युजन नेहमीच असतो. सो मी असं म्हणेल की पहिले तर तुम्ही हे बघा की तुम्हाला इंटरेस्ट कोणत्या गोष्टीमध्ये. लाईक तुम्हाला मॅथ्स खूप आवडत असेल, तुम्हाला काहीतरी क्रिएटिव्ह करायची इच्छा आहे, तुम्ही घरी असंच रिमोटचं डिसेक्शन वगैरे करता, तोडजोड करता, वायर इकडे तिकडे बदलत राहता, ही तुम्हाला सवय असेल तर तुम्हाला इंजिनिअरिंग फार चांगली जागा आहे, जिथे तुम्हाला तुमचे क्रिएटिव्ह इंटरेस्ट तुम्ही फॉलो करू शकता. आणि तुम्हाला बेसिकली ऑन द लॉंग रन जे ऑक्युपेशन तुम्हाला आवडते, जे स्किल्स तुम्हाला आवडतात, तिथं तुम्ही जास्त एक्सेल करता. तुम्हाला जर ही गोष्ट आवडत असेल तर दुसऱ्या फील्डमध्ये जाऊ नका. आणि डॉक्टरसाठी बेसिकली कसं आहे, तुम्हाला जर सोशल स्किल्स, लोकांशी बोलणं वगैरे आवडते, समजा तुम्हाला बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे, तुम्हाला ह्युमन बॉडी कशी काम करते हे माहित करायचं आहे, तर तुम्ही पीसीबीची फील्ड निवडा. सो तुम्ही आधीच तुमचे गोल्स डिसाईड करून घ्या आणि एकदा ठरवलं की मग त्याच्यानंतर मग त्याला पुन्हा डाऊट करू नका, जे तुमचा डिसिजन आहे. पण ठरवण्यासाठी भरपूर टाइम द्या, हे म्हणेल मी. ओके सर. सर, महाविद्यालयीन जीवनात जेव्हा आपण नीट, जेडब्ल्यू, एम्स सारख्या या परीक्षांची तयारी कशी पद्धतीने करत होतात त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. जसे की आपला दिनचर्या कसं असायची, दिवसातले किती तास अभ्यास करायचा, आपले नियोजन कसं होते सर? सो कसं होतं की ऍक्च्युली तुम्ही जेव्हा 11th जाता तर तुमचं अभ्यासाचं पद्धत अशी फार रॅपिडली चेंज होऊन जाते. जसं की मी आधी म्हटलं होतं की आतापर्यंत आपल्याला रट्टा मारायची सवय असते. 11th-12th आपल्याला एक टेक्स्टबुक असते आणि त्या टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला प्रत्येक लाईन वाचून त्याचा अर्थ समजायचा असतो. त्याला कसंही फिरून वगैरे क्वेश्चन विचारू शकतात टीचर्स, ठीक आहे. सो तुम्हाला स्टार्टिंगला त्याला अडॅप्ट व्हायला फार टाइम लागते. तुम्हाला कळावं लागते की आता कसा अभ्यास करू मी, मला हे वाचायचे, मग नोट्स काढायचे वगैरे. सो माझा फंड असा होता, जेव्हा मला पण एखादा महिना लागला हे अडॅप्ट होण्यासाठी, त्यानंतर मी आपला म्हणजे शेड्यूल असा ठेवला होता की जेव्हा कधी पण टीचर तुम्हाला शिकवत असेल क्लासमध्ये त्यावेळेस रनिंग नोट्स काढायचे. युजली आतापर्यंत कसं असते 10th पर्यंत की टीचर काहीतरी लिहून देतात बोर्डवरती आणि आपण तेच कॉपी करत असतो. पण 11th-12th टीचर्स फक्त एक्सप्लेन करत असतात आणि तुम्हाला स्वतः ठरवायचं असते काय कॉपी करायचं, ठीक आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट ऍडवाइस मी ही देईल की तुम्ही रनिंग नोट्स काढा. जेव्हा ते शिकवत आहेत त्याच वेळी तुम्हाला काय कळत आहे तुम्ही एका नोटबुक मध्ये लिहून टाका. घरी आल्यानंतर मी ती नोटबुक रिव्हिजिट करायचो की आज काय शिकवलंय. माझं असं शेड्यूल फिक्स होता की जे आज शिकवलंय मी तेच वाचेन.
म्हणजे मी उभं एक्स्ट्रा वाचत नव्हतो कालचं वगैरे. तर मी जे आज शिकवलं फक्त तेवढं वाचतो, कारण ते आपल्या मेमरीमध्ये फिक्स असतं. ठीक आहे. तर मग त्या नोटबुक मध्ये वाचायचं आणि नंतर एनसीआरटी मध्ये चेक करायचं, पुन्हा एकदा रेफर करायची एनसीआरटी. ठीक आहे. एनसीआरटी फार इम्पॉर्टंट बुक आहे 11-12 साठी. त्या तुम्ही कधीच मागे सोडू शकत नाही, दुर्लक्ष करू शकत नाही. एनसीआरटी मध्ये एकदा पुन्हा रेफर करायचं. तर या प्रकारे मी आठवड्यातले 5-6 दिवस करायचो. आणि शेवटच्या दिवशी मग कसं करायचं, सॅटर्डेला फ्रायडेला वगैरे, की आता पूर्ण आठवड्याभरात जे शिकवलंय ना ते पुन्हा एकदा रिवाइज करून घ्यायचो मी. आमच्या इकडं शाहू कॉलेजला संडेला रोज एक्झाम असायची सकाळी, की तुम्हाला वीक मध्ये पूर्ण काय शिकवलंय याच्यावरती असं वीकली एक्झाम्स असायचे. तर मी त्यानुसार मग फ्रायडे आणि सॅटर्डेला पूर्ण वीकचा अभ्यास करून घ्यायचो. संडे माझा फ्री टाइम असायचा. लाईक 11th-12th काय होतं की आपण अभ्यासाला फार सिरियसली घेतो, मग आपण बाकी आपल्या को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, हॉबीज वगैरे पाळत नाही. मी तसं बिलकुल केलेलं नाही. मी संडे एकदम फ्री ठेवायचो, की मला क्रिकेट आवडायचं, मी बरोबर क्रिकेट खेळायचो. मूवीज आवडायचे, मी मूवी बघायचो. संडेला बिलकुल अभ्यास करायचो नाही. हे इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्हाला रिफ्रेशमेंट लागत असते प्रत्येक म्हणजे एक वीक पूर्ण अभ्यास केल्यानंतर तुम्हाला रिफ्रेशमेंटची फार गरज असते. तर यासाठी मी संडे नेहमी फ्री ठेवायचो आणि बाकी 6 दिवस अभ्यास करायचो. आणि दॅट फ्रायडे अँड सॅटर्डे थिंग, की तुम्हाला पूर्ण वीक भरचा अभ्यास कव्हर करायचा आहे. सो हीच गोष्ट तुम्हाला शेवटपर्यंत फॉलो करायची आहे. सर, नीट, Yeah. एएमसी या परीक्षांची तयारी ते आतापर्यंतचा प्रवास यातील आपल्या चांगल्या व वाईट आठवणी असतील, त्यातील एखादी विशेष काही आठवण आपणास आमच्या विद्यार्थ्यांना सांगायला आवडेल का? 2 वर्षाच्या काळामध्ये तर खूप काही झालेलं आहे. बेसिक कसं आहे की असे म्हणजे एखादी आठवण मी सांगू शकत नाही, पण मी एक गोष्ट सांगू शकतो की 11th-12th जे मी लातूरला गेलो होतो. माझं मूळ गाव परभणी आहे, आई वडील इकडे आहेत, त्या हॉस्पिटल इकडे आहे, तर ते इकडेच होते. आणि लातूरला मी जेव्हा शिफ्ट झालो तर असं ठरलं होतं की माझ्यासोबत आई येईल आणि आम्ही रूम करून राहतील वगैरे. पण मी ठरवलं होतं की मला हॉस्टेल लाईफ पण एन्जॉय करायची. लाईक असं नाही की फक्त मला अभ्यास करायचंय म्हणून मला आईची गरज पडेल वगैरे. मला हे पण बघायचं होतं की तुम्ही इंडिपेंडेंटली कसे राहता, आपले सगळे काम स्वतः कसे आवरायचे, आजूबाजूच्या गोष्टींना लक्ष कसं द्यायचं, गोष्टींची काळजी कशी घ्यायची वगैरे, हे सगळं मला शिकायचं होतं. तर मी त्यावेळेस सांगितलं होतं की मला हॉस्टेलला एकटं राहायचंय, लाईक रूम करून राहायचंय, हॉस्टेलला राहायचंय. सो त्यानुसार ते जो माझा पहिला 1 महिना होता त्यात मला खूप काही शिकायला भेटलं. तर मला सगळ्यात जास्त आठवणीत तो 1 महिना आहे सुरुवातीचा. ज्यावेळेस मी स्वतः पहिली गोष्ट तर तुम्ही रूम मध्ये एकटं राहता किंवा तुम्हाला समजा पार्टनर असतं, अनोळखी लोक असतं, तर त्यांना कोऑपरेट करणं, मग सगळ्या गोष्टी स्वतःहून बघणं, मेस लावणं वगैरे, हे सगळं मी स्वतःहून केलं होतं. तर तो 1 महिना मला फार आठवतो. असं एक टिपिकल गोष्ट सांगणं तर माझ्यासाठी अवघड राहील, पण मी हे म्हणेल की हा एक एक्सपिरियन्स फार चांगला राहील तुम्हाला, जर तुम्ही स्वतःहून करत आहात हॉस्टेलवर राहून. तुम्हाला ऑन द लॉंग रन फार चांगलं ठरेल तुमच्यासाठी. सर, आपला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यातील आवडता विषय कोणता होता? आपण या प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा करायचा? या विषयांच्या काही चांगल्या रेफरन्स पुस्तकांचे नावे तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सांगाल का? ओके, सो ऍक्च्युली फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी मध्ये माझा आवडता विषय फिजिक्स होता. आणि गोष्ट फिजिक्स मध्ये कसं तुम्हाला अंडरस्टँडिंगला जास्त फोकस असतो. लाईक बायोलॉजी आणि केमिस्ट्री तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवावं लागतं की याचं नाव हे, त्याचं नाव ते, हे असं आहे तसं आहे वगैरे. फिजिक्स तुम्ही प्युअरली असं इमॅजिन करू शकता की असं झाल्यानंतर काय होईल वगैरे. सो मला फिजिक्स सगळ्यात जास्त आवडायचं. आणि फिजिक्सची बेसिकली 11th-12th ला फिजिक्सची जी एनसीआरटी असते ना, ते फार कमी लोक वाचतात, कारण की त्याच्यामध्ये फार असं जास्त डीप थिअरी बद्दल दिलंय आणि क्वेश्चन्स मोस्टली ऍप्लिकेशन विचारत असतात. तर खूप कमी लोक वाचतात, पण मी फिजिक्सची पूर्ण थिअरी वाचली होती एनसीआरटी मधून. आणि मी हे सजेस्ट करेन, ज्याला कुणाला पण फिजिक्स आवडत असेल, आपल्याला एका महिन्यात समजून जाते की आपल्याला कोणता सब्जेक्ट जास्त आवडते. तर जर तुम्हाला फिजिक्स आवडत असेल तर तुम्ही एनसीआरटी नक्की वाचा. जर आवडत नसेल फिजिक्स, तर बेसिकली आपण फोकस करायला पाहिजे फॉर्म्युलाज वरती. एकदा तुम्हाला का फॉर्म्युलाज कळाले कोणते आहेत, लक्षात राहिले आणि कसे वापरायचे हे एकदा कळाली, ट्रिक कळाली, की मग तुम्ही फिजिक्स मध्ये चांगले मार्क्स घेऊ शकता. फिजिक्स साठी मी असं रेफर करेल की बेसिकली फिजिक्सला कसं आहे ना, की जितके पण बुक्स अवेलेबल आहेत रेफरन्स बुक, त्याच्यामध्ये फक्त क्वेश्चन्स असतात, एमसीक्यूज तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. तर फिजिक्सला तुम्ही कोणती बुक वापरेल तर काही फरक पडत नाही. पण मी मॉडर्न एबीसी वापरायचो, ए टू झेड. ठीक आहे, मॉडर्न एबीसीची ए टू झेड म्हणून बुक होती, तर मी ती वापरायचो फिजिक्ससाठी. सो मी ही रेफर करेल. आणि सेकंडली केमिस्ट्री जो होता हा माझा सगळ्यात अनफेवरेट टॉपिक होता. बिलकुल आवडत नव्हता मला केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला असं लॉजिक शोधणं फार अवघड जाते. तर मी केमिस्ट्रीसाठी खूपदा सरांकडे गेलो होतो की सर कसं करू, मला काही कळतच नाही वगैरे. सरांनी म्हटलं होतं की स्टार्टिंगला फक्त एनसीआरटी वाच, फक्त एनसीआरटी, आणि जेव्हा एनसीआरटी कळेल तेव्हाच रेफरन्स बुक्स कडे जा.
तर रेफरन्स बुक्स मला हे सांगितले होते, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी होती पिअर्सन म्हणून होती, तर ती फक्त स्टार्टिंगला वापरायची, कारण त्याच्यामध्ये एकाच टाईपचे क्वेश्चन्स खूपदा दिलेले असतात. सो ती स्टार्टिंगला वापरायची. एंड मध्ये आपल्याकडे एवढा टाइम नसते की आपण एकाच टाईपचे खूप सोडवते. स्टार्टिंगला पिअर्सन्स वापरा, आणि नंतर बालाजी पब्लिकेशन्सचे बुक आहेत केमिस्ट्रीवरती, तिघांसाठी, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक आणि फिजिकल, तिघां केमिस्ट्रीसाठी बालाजी पब्लिकेशन्सचे बुक आहेत, तर ते वापरायचे. थर्ड ऑफ ऑल, बायोलॉजी जे आहे ते मोस्टली सगळ्यांचं फेवरेट सब्जेक्ट असते, त्यात मोस्टली कोणाला प्रॉब्लेम नसतो, कारण ते असं इंटरेस्टिंग पण असते आणि लक्षात पण राहते. बायोलॉजीसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही एनसीईआरटी पुन्हा पुन्हा वाचाल. पर्सनली मी ऍटलीस्ट 13 वेळेस एनसीईआरटी वाचली होती एक्झाम द्यायच्या आधी, ठीक आहे. सो एनसीईआरटीचं रिव्हिजन करणं बायोलॉजीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. असं म्हणतात 11th-12th मध्ये की तुम्ही जितक्यांदा वाचता एनसीईआरटी तितक्या तुम्हाला नवीन नवीन पॉईंट्स भेटतील त्या बुकमध्ये. सो फक्त एनसीईआरटी वाचा, रेफरन्स बुकची गरज नाही. जर तुम्हाला रेफरन्स बुक वाटले तर ॲलनचा डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम आहे, त्याचे फक्त बायोलॉजीचे जे बुक्स आहेत ते थोडे चांगले आहेत, मला चांगले वाटले, ते तुम्ही ते वापरू शकता. बाकी ट्रूमॅन्स वगैरे खूप डीप दिले, ते वापरू नका. मोस्टली ते एनसीईआरटीच वाचा, ठीक आहे. सर, फिजिक्स किंवा केमिस्ट्री यांबद्दल स्टुडंट्सच्या मनात अशी वेगळी भीती असती, तर तुम्ही त्यांना काही टिप्स हो. सुचवाल का? सो मी आता सांगितलं होतं की फिजिक्स आणि केमिस्ट्री काही लोकांना फार खराब जाऊ शकते, काही लोकांना आवडते, पण ज्या लोकांना खराब वाटते त्यांना तर ते एकदम नाईटमेअरच आहे त्यांच्यासाठी. सो फिजिक्स साठी मी असं म्हणेल की तुम्हाला कन्सेप्ट कळणं जास्त महत्वाचं आहे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यापेक्षा, ठीक आहे. मी मोस्टली माझा सगळा टाइम कन्सेप्ट समजण्यामध्ये द्यायचो फिजिक्सचा. फिजिक्स कसं आहे की एक चॅप्टर तुम्ही घ्या, जसं की करंट इलेक्ट्रिसिटी समजा, त्याच्यामध्ये फक्त 2च फॉर्म्युले आहेत, तर ते 2 फॉर्म्युलेचे आपण डेरिव्हेटिव्ह काढतो, त्याचे ऍप्लिकेशन्स काढतो, आणि म्हणून ते असे ओढून ओढून तो चॅप्टर मोठा करतो आपण. तुम्ही जर ते 2 जे बेसिक त्याचे कन्सेप्ट आहेत ते समजून घेतले तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह खूप सोपे जातील. तर फिजिक्सला नेहमी या प्रकारे बघा की ते इट इज मेड अप ऑफ सब युनिट्स, आणि ते सब युनिट तुम्हाला एकदा कळाले की तुम्हाला त्याचे ऍप्लिकेशन वगैरे आपोआप कळून जातात, एखाद्या चेन सारखं आहे, चेन रिएक्शन सारखं. सो त्यानुसार फिजिक्सच्या बेसिकली कन्सेप्टवर तुम्ही लक्ष द्या की ते काय म्हणत आहे आणि त्याला आपण कसं वापरू शकतो, आणि त्याच्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह करा. जर तुम्ही कन्सेप्ट चांगले करतील तर क्वेश्चन तुम्हाला आपोआप जमतील. सेकंडली, केमिस्ट्री नाईटमेअर असण्यामध्ये मी पण तुमचा सहभागी आहे. मला पण केमिस्ट्री नाईटमेअरच होता, मला फार अवघड जायचं केमिस्ट्री, तर त्यासाठी मी त्याला टाइम जास्त दिला होता. आपल्याला सवय काय असते की जी गोष्ट आपल्याला आवडत नाही ती आपण दुर्लक्ष करून टाकतो, पण जर तुम्हाला चांगले मार्क्स पाहिजे तर तुम्हाला तिघही सब्जेक्ट मध्ये चांगले मार्क्स पाहिजेत. सो फॉर दॅट, जे सब्जेक्ट तुम्हाला अवघड जातो त्याला जास्त टाइम द्या, त्याला जास्त टेक्निक्स काढा. मला केमिस्ट्री लक्षात राहत नव्हतं, तर मी त्याचे नोट्स काढले होते आणि ते नोट्स भिंतीवर चिपकून टाकले होते. सो नेहमी नजरेत राहतील तर कळून जाईल. सो यानुसार काही ना काही टेक्निक्स डेव्हलप करा, नोट्स काढा, फ्लो चार्ट्स बनवा, अॅक्रॉनिम्स तयार करा. यानुसार तुम्हाला लक्षात राहण्यात जास्त मदत भेटेल, आणि जे अवघड जात आहे त्याला जास्त टाइम द्या. हे सगळ्यात बेसिक कन्सेप्ट आहे, ठीक आहे. हॅलो सर, आपला हा वेबिनार फेसबुकवरती लाईव्ह सुद्धा आहे, आणि Okay. तिथलेच आपला एक पॅरेंट्सचा एक आपल्याला क्वेश्चन आलेला आहे, दॅट Okay. सर, फ्रॉम व्हेन अ स्टुडंट शुड स्टार्ट द प्रिपरेशन फॉर नीट. फोन येत ना. ओके, Yeah. तर याचा ऍक्च्युली मी आधी शॉर्ट मध्ये सांगितलं होतं की आताचे पेरेंट्स सध्या काय करत आहेत की त्यांच्या स्टुडंट्स, त्यांच्या जे मुलांना फाउंडेशन कोर्स मध्ये टाकत आहेत 6th आणि 7th पासूनच. मला पर्सनली याचा काही फायदा दिसला नाही. माझे खूप बॅचमेट्स होते ज्यांनी फाउंडेशन कोर्स लावला होता, पण तुम्ही जेव्हा 11th-12th स्टार्ट करता ना, तर ते एक फ्रेश स्टार्टच असते. तुमचं आधी किती फाउंडेशन झालं असो ना, तरी 11th-12th ला काही फरक पडत नाही. स्टार्टिंगचे तुम्हाला 7-8 दिवस ठीक आहे, थोडं वाटतं की मला माहिती, पण त्याच्यानंतर सगळं नवीनच होऊन जाते पुन्हा. तर फाउंडेशन कोर्स मध्ये तुम्ही टाइम घालू नका. 10th नंतर फोकस करा. जेव्हा 11th मध्ये तुम्ही पोहोचाल फक्त तेव्हाच तयारी सुरू करायला पाहिजे नीटची आणि जेईची. त्याच्या आधी तुम्ही को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज वगैरे मध्ये लक्ष द्या, किंवा बेसिकली जे सिलेबस आहे त्या इयरचा ना तिथंच लक्ष द्या. जास्त आपण लोड दिलं समजा स्टुडंटला, तर स्टुडंट मध्ये पण एज्युकेशन साठी अशी थोडं हेट तयार होतो की खूप अभ्यास करावा लागतो, कशाला करू वगैरे टाईपचं. सो जास्त लोड देऊ नका स्टुडंट्सला. 11th-12th पासून तयारी केली सगळ्यात बेस्ट राहील. Thank you, sir. There is another Yeah. question from viewer side, sir, also. So new question is that is it really necessary to go Kota, Pune, Aurangabad or Latur for NEET preparation? Can a student achieve staying in Ambazogai also? ओके, सो कसं आहे गोष्ट की सध्या ना बेसिकली 11th-12th आता आपण बघतो कॉम्पिटिशन फार झालेली आहे, की पूर्ण असं आपल्या कंट्रीमधनं लाखांमध्ये स्टुडंट्स पार्टिसिपेट करतात आणि सीट्स त्याचा 1% पण नाहीये. सो हे फार इम्पॉर्टंट होऊन जाते की तुम्हाला फॅसिलिटी चांगले भेटतील आणि गाईड चांगले भेटायला पाहिजे. हे फार इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. सो सध्या कसं झालंय की मोस्टली जे
ट्युशन्स घ्या किंवा असं एज्युकेशन इन्स्टिट्यूट घ्या, जसं की आमचं कॉलेज होतं राजश्री शाहू कॉलेज किंवा बाकी समजा काही कॉलेजेस आहेत, तर हे बेसिकली काही सिटीज मध्येच फोकस झालेले आहेत. सो तिकडे फॅसिलिटीज तर नक्कीच चांगल्या आहेत, गाईड्स वगैरे चांगले आहेत, म्हणून मोस्टली सगळे पेरेंट्स तिकडे शिफ्ट होतात. माझं असं स्वतःहून म्हणणं आहे की तुम्ही आपल्या स्वतःच्या बळावर पण करू शकता सेल्फ स्टडी मध्ये. असं नाही की पॉसिबल नाहीये, पण फार अवघड आहे सेल्फ स्टडी करणं. ठीक आहे, तुम्हाला गाईड नसतात, कधी कधी तुम्ही जर समजा छोट्या शहरातून असेल तर तुम्हाला बुक्सही अवेलेबल नसू शकतात. बेसिक तुम्हाला एक मेंटर पाहिजे जे तुम्हाला सांगेल की असं असं करायचं असते, हे वाचलास तर फायदा होईल, ते वाचलास तर जास्त टाइम जाईल. हे सांगणारं कोणी असेल तुम्हाला तुमच्या शहरामध्ये, तर तुम्ही कुठेही करू शकता नीट आणि जेईची तयारी. तुम्हाला फक्त एक चांगला गाईड आणि चांगले फॅसिलिटीज पाहिजे, फक्त बुक्स चांगले असायला पाहिजे तुमच्याकडे. दॅट्स द थिंग. थँक्यू सो मच. सर, नीट, एम्स या परीक्षांची तयारी करताना आपल्या समोर बरीच आव्हाने किंवा संकटे आले असतील, जसे की मानसिक ताण, सर्व विषयांचे ओझे किंवा पालक किंवा नातेवाईकांचा मानसिक दबाव इत्यादी इत्यादी. आव्हानांना आपण कसे सामोरे गेलात किंवा त्यावर मात केलं? 11th-12th जो टाइम आहे हा मानसिक ताणासाठी असा पीक असलेला टाइम आहे. कारण तुम्हाला 2 वर्षामध्ये इतकं वाचायचं असते, तुम्ही आतापर्यंत कधी जेवढं वाचलं नसते. तुम्हाला टाइम जास्त द्यावा लागतो, तुमच्याकडनं अपेक्षा असतात पॅरेंट्स आणि नातेवाईकांना, हे सगळ्या गोष्टी असतात. सो बेसिक याच्यामध्ये कसं आहे की आपल्याला आपल्या मनाला सावरून ठेवावं लागतं. हे ताण सगळ्यांनाच येतं, ठीक आहे, मलाही यायचं की माझे मार्क्स कमी पडत आहेत, आज मला थोडं वाचावं लागेल, माझं हे राहिलंय ते राहिले वगैरे. असं ताण आल्यानंतर बेसिकली सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही प्लॅनिंग करा, की तुमचं जर काही राहिलंय ना, तर आपण असं की रिग्रेट करण्यामध्ये टाइम नाही घालायचा की माझं सुटलं हा, माझं राहिलं हा, आता काहीच होत नाही माझं वगैरे. तुम्ही प्लॅनिंग करा की आता हे राहिलं ना माझं, पुढच्या 2 दिवसात संपून टाकेल, किंवा मी या तारखेला संपून टाकेल, किंवा मी शेवटी लक्ष देईन, आता सोडून देतो, असं काहीतरी प्लॅनिंग करा. तुम्ही जितक्या गोष्टी असे अनसर्टन ठेवतील ना, तितकं ते जास्त त्रास देतील. सो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आपण प्लॅन शेड्यूल तयार ठेवायला पाहिजे, कधी करायचं आणि कधी नाही, सो दॅट आपल्या अनसर्टनिटी कमी होते. सेकंडली, पेरेंट्स आणि रिलेटिव्हचं जे प्रेशर असतो ना, त्याला आपण मिनिमाइज करायला बघायचं. बेसिकली तुमची लाईफ आहे यार ही, तर तुम्हाला डिसाईड करायची कसं करायचं वगैरे. तर नातेवाईक म्हणतात तुला कमी मार्क पडले, असं कसं तसं कसं, इग्नोर करा, बिलकुल नाही. मला माहिती की मी ठीक आहे मागे होतो थोड्यात, मी नंतर स्वतःला डेव्हलप करून घेईल, नंतर मला करायचंय, माझे प्लॅन तयार आहे, हे लक्षात ठेवायचं. नातेवाईक काय म्हणत आहे त्याचं लक्ष द्यायचं नाही. आणि पॅरेंट्सला मी असं रिक्वेस्ट करतो की तुम्ही तुमच्या पाल्यांसाठी हे बनायला पाहिजे. आताच मी काहीतरी शब्द विचार केला होता. बेसिकली जेव्हा तुम्हाला पाल्यांना काही टेन्शन वगैरे असेल तर ते तुमच्याकडे असं मोकळ्यापणे सांगायला पाहिजे त्यांनी, आणि तुम्ही त्यांच्यासाठी सपोर्ट सिस्टम बनायला पाहिजे. ओके, दॅट. सो त्यांना काही प्रॉब्लेम असला की तुम्ही त्यांना सपोर्ट करा त्यांच्या याच्यामध्ये, की ठीक आहे तू आता मागे आहेस, तू नंतर करून घेशील वगैरे. जितका मॉरल सपोर्ट तुम्ही तुमच्या पाल्यांना देतील ना, तितका तो जास्त डेव्हलप करून घेईल. सर, आपण आमच्या 11वीचे विद्यार्थी तसेच स्कूलमधील राष्ट्रीय स्तरावरील सर्व परीक्षा देऊ इच्छिणारे विद्यार्थी यांना अभ्यासाबाबत काही टिप्स द्याल का? सो मोस्टली तर मी आता हे सांगितलं होतं की आपल्याला काय काय करायचं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की एक शेड्यूल तयार ठेवा, प्लॅन करा की तुम्हाला आठवड्याभरासाठी काय करायचं आहे. आणि प्लॅनिंग बद्दल मी म्हणेल की प्लॅन जास्त रिजिड ठेवू नका, की या मिनिटाला मी इथं पाहिजे, त्या मिनिटाला मला संपलेलं पाहिजे वगैरे, तसं काही नाही. प्लॅन थोडा फ्लेक्सिबल ठेवा, की मला आज इतकं करायचंय, मग ते कधी करू मी. आणि रोजचे असे 2-3 तास स्टार्टिंगला बस झाले 11th ला. इनफॅक्ट 11th ला मी याहून कमी टाइम दिला होता, पण 11th ला 2 तास देणं जास्त अॅक्युरेट राहील, ऍप्ट राहील. आणि 12th येता येता तुम्हाला टाइम वाढवावा लागतो स्टडीचा. पण बेसिक हाच आहे की तुम्ही प्लॅनिंग करा आणि शेड्यूल जास्त रिजिड ठेवू नका. फक्त डिसाईड करा की मला इतकं वाचायचं होतं, मग मी कधी वाचून घेईल. सो यानुसार मग प्लॅनिंग सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सेकंडली, तुम्हाला हॉबीजचे इम्पॉर्टन्स सध्या जास्त वाटणार नाही, पण तुम्हाला रिफ्रेशमेंट लागते. जर तुम्ही आठवडाभर अभ्यास करत आहात तर तुम्हाला ऍटलीस्ट एक दिवस रिफ्रेशमेंट लागत असते. काही लोकांना गाणे ऐकण्याचा शौक असतो, काही लोकांना डान्स आवडतो, काही लोक क्रिकेट खेळतात, काही लोकांना दुसरे काही शौक असतील. तर तुम्ही हॉबीज तुमचे फॉलो करा, कारण ते तुम्हाला ऑन अ लॉंगर रन रेडी ठेवतील, की तुम्ही आणखीन पुढचे 6 दिवस अभ्यास करू शकता, यासाठी तुम्हाला तयार ठेवतील. सो हॉबीज एक पाळा, एक दिवस फ्री ठेवा तुमच्या शेड्यूल मध्ये, प्लॅनिंग. आणि तिसरी गोष्ट आहे स्वतःला मोटिवेट करून ठेवा. असं गरज पडायला नाही पाहिजे आपल्याला की पुढचं आपल्याला बोलेन, की म्हणजे खूप लोक कसं होतात की जर मोटिवेट होत नाहीत अभ्यासासाठी तर ते संदीप माहेश्वरी असे काहीतरी ऑनलाईन मोटिवेटर्सचे व्हिडिओज बघत असतात.
तुम्हाला मोटिवेशन आतून येत असेल तर ते सगळ्यात बेस्ट आहे. बाहेरून मोटिवेशनची गरज पडू नये. मी जास्त बोलणार नाही. सेकंड असं आहे की तुम्ही स्वतःचे ट्रिक्स डेव्हलप करायला पाहिजेत, की जसं की मी म्हटलं होतं की काही गोष्टी लक्षात नाही राहत आहेत तर तुम्ही त्याला जास्त टाइम द्या. त्याचे अॅक्रोनिम्स बनवा, फ्लो चार्ट्स बनवा, चार्ट्स बनवून भिंतीवर चिटकवा. तर ह्या टेक्निक तुम्ही स्वतःहून डेव्हलप करायचे असतात. हे माझी टेक्निक होते, हे मी तुम्हाला सजेस्ट करताय. तुम्ही स्वतःचे टेक्निक डेव्हलप करतील तर ते तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरतील. यानुसार क्रिएटिव्ह व्हा अभ्यासामध्ये. या ओके सर. सर, एम्स मधील एकंदरीत आयुष्य कसे आहे? तर बेसिकली कसं असतं ना, 11th-12th आपण जेवढी मेहनत करतो, जेवढं आपलं असं हेल्थ सारखं आयुष्य असते, तर मेडिकल कॉलेजला एकदम उलट असते. मेडिकल कॉलेज फार फ्री असते, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज असतात. तुम्हाला लोक म्हणतात की फक्त अभ्यासात डोकं घालू नको रे, क्रिकेट खेळ, काहीतरी गेम खेळ, काहीतरी आर्ट्सची हॉबी घे वगैरे. तर तुम्ही कोणत्याही मेडिकल कॉलेजला जा, एम्सही नको, कोणत्याही मेडिकल कॉलेजला, तिकडे तुम्हाला फार फॅसिलिटीज असतात. तर ही तुमची जी मेहनत असते ना 2 वर्षाची, ती पूर्ण सार्थ ठरते. यु नो, खूप म्हणजे तुम्हाला फॅसिलिटीज आहेत. सध्या मी तरी तिकडं स्पोर्ट्समध्ये आहे. मी सध्या क्रिकेटमध्ये आहे, व्हॉलीबॉलमध्ये आहे. मला स्विमिंग आवडते, तर आमच्या कॉलेजमध्ये स्विमिंग पूलची पण फॅसिलिटी आहे. टेबल टेनिस आहे. सेकंडली आर्ट सोसायटीज असतात. तुम्हाला ड्रामा वगैरे करायचा आहे, तुम्ही ते शिकू शकता. डान्स शिकू शकता. सिंगिंग असते, म्युझिक असते. खूप काही फॅसिलिटीज असतात मेडिकल कॉलेजेसमध्ये. तुम्हाला ही 2 वर्ष मेहनत करायची सुद्धा तुमची पुढचे 5.5 वर्ष एकदम मजेत जातात. सर, तुमच्या आयुष्यातील रोल मॉडेल, आय मीन टू से प्रेरणास्थान कोण आहेत? ओके, तर बेसिकली प्रत्येक मुलाचे आपले रोल मॉडेल्स त्यांचे आई आणि वडीलच असतात. माझेही रोल मॉडेल्स माझे आई आणि वडीलच आहेत. आई आणि वडील म्हणजे दोघंही फार असं रुरल बॅकग्राऊंड मधले, बेसिकली दोघंही असे गावाकडनं आलेले होते. त्यांना स्टार्टिंगला काही सपोर्ट नव्हता. माझे आजोबा ट्रक ड्रायव्हर होते आणि सो तुम्ही समजू शकतात की एवढं काय आम्ही रिच बॅकग्राऊंड मधनं नाही आहोत. तर आई बाप्पांनी स्वतःहून डेव्हलप केली आहे त्यांची सगळी जे काही पण नॉलेज होता त्यांनी मेहनत केली, ऑपॉर्च्युनिटीज डेव्हलप केले. मग त्यांना कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटलं आणि तिथून शून्यातून जसं की पूर्ण उभारला, शून्यातून संसार उभारला, या टाईपचे होते. सो माझे रोल मॉडेल्स तेच आहेत की ज्यांनी मला नेहमी शिकवलं की मेहनत करायला पाहिजे, कधीच हार मानायची नाही आणि कधीच असं म्हणजे हार्डवर्कला घाबरून आपलं काम सोडून द्यायचं नाही. माझे रोल मॉडेल्स माझे आई वडील आहेत. सर, आपले पुढील ध्येय काय आहे? म्हणजे तुमचं पुढील टार्गेट काय आहे हे आम्हाला ऐकायला आवडेल. हा, सर ऍक्च्युली आता मी काही असं ठरवलं नाहीये स्पेसिफिक मला कोणती फील्ड निवडायची आहे. फर्स्ट इयरला तुम्हाला 3च फील्ड्स बद्दल कळते, अॅनाटॉमी, फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री. बाकी सगळे जे क्लिनिकल फील्ड्स आहेत ते तुम्हाला पुढच्या इयर्स मध्ये कळते. सो मी असं आतापर्यंत काही ठरवलं नाहीये की कोणती फील्ड निवडायची. बट मला न्यूरो सर्जन मध्ये किंवा कार्डिओ सर्जन मध्ये सध्या इंटरेस्ट आहे. या 2 फील्ड मला इंटरेस्टिंग वाटत आहेत. आता ते कसे म्हणजे पुढे कशात इंटरेस्ट येईल वगैरे हे सांगू शकत नाही, पण सध्या तरी मला हे वाटतं की न्यूरो किंवा कार्डिओ. सर, सध्या हे जे कोरोना पॅन्डेमिक सिच्युएशन झालेली आहे सध्या सगळीकडे, तुम्ही याला सध्या कसं सामोरे जात आहात? काय तुमचा अनुभव, एक्सपिरियन्स सध्या याच्या बाबतीत काय आहे? तर बेसिकली आता डॉक्टरच्या घरी तुम्ही जन्मले म्हणजे तुम्हाला सगळे रूल्स वगैरे फॉलो करणं कंपल्सरीच असते. सो आमच्याकडे तर फार असे स्ट्रिक्ट रूल्स फॉलो करतात घरी. मी स्वतः पर्सनली 2-3 महिन्यापासून घराबाहेरही निघालो नाहीये. सध्या म्हणजे बेसिक प्रॉब्लेम तुमचा हा आहे की बोर्डम फार असते. घरी तुम्ही दिवसभर बसून असता, काही काम नसतं वगैरे. सो ते एक फेस करत आहे मी, बोर्डम वगैरे आहे. आणि सेकंडली मग मित्रांना भेटू शकत नाही तुम्ही. आता मी आता माझ्या होम टाउन मध्ये आहे, माझे अनेक मित्र आहे तिकडं, त्यांना तुम्ही भेटायला जाऊ शकत नाही. हे सगळे जे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे फेस करत आहे मी. आणि याला बेसिकली तुम्हाला दुसरं काही ऑप्शन पण नाहीये सध्या. तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे स्वतःच्या सेफ्टीसाठी, फॅमिलीच्या सेफ्टीसाठी. सो आम्ही लोक तर सॅनिटायझर वगैरेचा वापर डेली चालू आहे. माझे आई वडील हॉस्पिटलमध्ये आहेत, सो त्यांना पीपी किट वगैरे ते प्रत्येक वेळी युज करत असतात, कन्सल्टिंग मध्ये सुद्धा. आणि सो तशीच लाईफ जात आहे आता. So Om, what book would you recommend की मुलांसाठी ना, ते आताचे, कारण रीडिंग हॅबिट असे खूप कमी होत गेलेले आहेत आपल्या, कारण आपला फोकस असतो प्रोफेशनल डेव्हलपमेंट कसं करणार, पण रीडिंग एक हॅबिटच आहे अँड विच गोज फॉर अ लॉंग टाइम. सो
which books would you recommend for the students of 8, 9, 10, 11, 12 की हे वाचा so that it becomes a stress buster for you? सो मी जसं म्हटलं होतं की आपले हॉबीज फॉलो करणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि हॉबीज पैकी सध्या आपल्या पॅन्डेमिकच्या सिच्युएशन मध्ये तुम्ही बाहेर काही जाऊ शकत नाही. सो स्पोर्ट्स ऍथलेटिक्स तुम्ही काय फॉलो करू शकत नाही. या टाइम मध्ये तुम्हाला सध्या अशी संधी भेटली आहे की तुम्ही तुमची रिडिंग हॅबिट्स वाढवू शकता. रिडिंग तुम्हाला जर फार फायदेशीर ठरेल नंतर. बेसिकली तुमची ग्रामर वाढते, व्होकॅब्युलरी स्किल्स वाढतात. आणि थर्ड म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचा बोर्डम दूर होतो की तुम्हाला काहीतरी टाइम स्पेंड करायसाठी जरिया. तर मी असं म्हणेल की 8, 9, 10 साठी सध्या खूप नॉवेल्स वगैरे अवेलेबल आहेत. आणि तुम्ही कोणती लँग्वेज युज करू शकता. इंग्लिश वाचा, हिंदी वाचा, मराठी सुद्धा वाचा. मी युजली बघितलंय की लोक आपले मराठी बुक्स जास्त वाचत नाहीत सध्याच्या म्हणजे माझ्या जनरेशनच्या याच्यामध्ये. पण मला ऍक्च्युली मराठी बुक्स फार आवडतात. रणजित देसाईचे बुक्स तुम्हाला रेफर करेन मी. फार चांगले येतात ते. माझे फेवरेट ऑथर आहेत. आणि इंग्लिशमध्ये तुम्ही 8, 9, 10 च्या नुसार हॅरी पॉटर सिरीज आहे किंवा असे अनेक बुक्स आहेत. लाईक पर्सी जॅक्सन आहे. असे खूप काही वाचू शकता तुम्ही. नॉवेल्स वाचा, ते जास्त इंटरेस्टिंग राहतील तुम्हाला ऑटोबायोग्राफी पेक्षा. पण ऑटोबायोग्राफी पण तुम्ही वाचू शकता असे सक्सेसफुल पीपलचे. रिडिंग एक खूप चांगली हॉबी आहे आणि या लॉकडाऊन मध्ये तुम्ही ती इनिशिएट करायला पाहिजे, ते स्टार्ट करायला पाहिजे. So no doubt AIMS is one of the best colleges of India. So Yeah. what made you think की AIMS मध्ये जायचंय? की त्याचा काय हे होतं? What is the story behind that? सो ऍक्च्युली बेसिक माझी स्टोरी अशी नव्हती की मला एम्स मध्ये जायचं होतं. मला बेसिक असं माझा टार्गेट हा होता की मला आमचं कॉलेज कसं आहे, शाहू कॉलेज, आम्हाला पहिल्या दिवशी प्रिन्सिपल आले होते आणि ते असे म्हणू लागले की आपल्या कॉलेजमध्ये नेहमी चांगला रिझल्ट असतो, 50% स्टुडंट वगैरे लागत असतात, पण आपल्याकडे फक्त क्वांटिटी रिझल्ट आहे, क्वालिटी रिझल्ट नाहीयेत. आपले टॉप 100 मध्ये कधी स्कोर येत नाही. तर मी तेव्हा असं टार्गेट ठरवलं होतं की आपल्याला बस टॉप 100 मध्ये यायचं आता. की सर म्हटले ना की आपण लागू शकत नाही तर बस आता लागायचंय. मी तिथंच ते चॅलेंज एक्सेप्ट केला होता. मी कॉलेज काही ठरवलं नव्हतं, पण हळूहळू कसं तुम्ही 11th लागला, 12th लागला की सगळे आपण मित्रांकडनं ऐकतो की अरे एम्स फारच भारी कॉलेज आहे, लागायला पाहिजे फक्त वगैरे म्हणून. तर तसं ते जर्नीमध्ये हळूहळू माझाही इंटरेस्ट डेव्हलप झाला की हा यार एम्सला लागायचंय बस. सो तशी स्टोरी होती माझी बेसिकली. आणि आता कसं होतं की मोस्ट ऑफ आर एज्युकेशन जर बघितलं तर हे महाराष्ट्रामध्येच होत आहे. बट प्रांतात गेल्यानंतर व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स की नाव यू आर इन द कॅपिटल, राईट? कॅपिटल. तुझा एक्सपिरियन्स काय अबाउट म्हणजे लिव्हिंग युअर स्टेट अँड गोइंग टू द अदर स्टेट टू एक्सपिरियन्स काय त्याचे अनुभव, मित्र परिवार कसा असतात? फर्स्ट थिंग आपण जी एक्सपिरियन्स करतो ती अशी आहे की तुम्ही जेव्हा स्टेट बदलता, पहिली प्रॉब्लेम येते लँग्वेजची. तुम्ही आतापर्यंत घरी मराठी, मित्रांमध्ये मराठी, सगळीकडे मराठी बोलत आले असतात आणि तुम्ही तिकडे जाता आता हिंदी बोलावं लागते किंवा इंग्लिश बोलावं लागते. तर ते तुम्हाला 1 महिना समजा ऑकवर्ड जाते. आपलं थोडंसं असं म्हणजे पुढच्याला कळत नाही काय बोलताय, पुढच्याला कळत नाही आपण काय बोलत आहोत. एम्सला आता कसं असं मल्टी कल्चर असल्यासारखं ऍटमॉस्फिअर की प्रत्येक स्टेटमधनं कोण ना कोणी आलेलं आहे. काही लोकांना फक्त हिंदी कळते, काही लोकांना फक्त इंग्लिश कळते. सो त्यानुसार तुम्हाला असं बाकी लँग्वेजेसला अडॅप्ट करावं लागते. ते हळूहळू तुम्हाला जमते. सेकंडली एक छोटीशी भीती असते की हा सर साऊथ मध्ये त्यांना दोन्ही कळत नाही, हिंदी पण कळत. तसेही लोक असतात. मग ते त्या टाइमला त्यांना अडॅप्ट करावं लागते की एखादी लँग्वेज पकडावं लागते. सो आणि दुसरं प्रॉब्लेम हे असते की तुम्हाला कुठेतरी अशी खंत असते की आपल्या ओळखीचं कोणी नाहीये इकडं, की एका नवीन शहरामध्ये आलात, नवीन स्टेटमध्ये आला, असं ओळखीचं कोण नाहीये. तर आपली अशी नॅचरल इन्स्टिंक्ट असते की आपण ओळखी वाढूया. म्हणजे हे बेसिकली करायला पाहिजे की सिनियर्सला भेटा, त्यांचा थोडा सपोर्ट राहतो. टीचर्सला आपले JR SR जे असतात त्यांच्याशी चांगले संबंध बनवा. तर ही एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे. आपण नवीन शहरामध्ये गेल्यानंतर आपल्याला माहित असायला पाहिजे आपल्या सराउंडिंग मध्ये काय चालू आहे, की किराणाचं दुकान इकडे आहे, मग केस कापायची तर इकडे जा वगैरे, हे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. पण इन ऑल चांगला एक्सपिरियन्स असतो एक नवीन जागे राहायचा, इंडिपेंडेंटली सगळं काम बघायचा. एक मस्ट एक्सपिरियन्स गोष्ट आहे ती. So apart from academics, right? Academic, you spoke about co-curricular activities मध्ये पण तू भाग घेत होतास किंवा हो सर. तर तुला मुलांना काय सल्ला असेल की को-करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये कशा प्रमाणामध्ये? कारण आता एक आपल्या व्ह्युअर्सचा पण एक होता की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होती को-करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मुळे जास्त. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जो तुझा काय सल्ला असेल विद्यार्थ्यांसाठी की अबाउट को-करिक्युलर ऍक्टिव्हिटीज बाकीच्या काय याच्यामध्ये? So what's your view and suggestion to all the students?
सर सध्या तर मी असं बघत येतो की आपल्या या जनरेशनला ना खूप जास्त लोक फोकस करतात की तुम्ही अभ्यास करा, हे काय खेळत बसला, हे काय चित्र काढत बसला, अभ्यास करा. सो तुम्ही जर फक्त अभ्यास करत असाल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये पण असं एक्सेल नाही करू शकत. तुमच्या माइंडला कुठे ना कुठे रेस्ट पाहिजे असते. हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे की तुमचं माइंड कंटिन्युअस एकच काम करू शकत नाही, तो बोर होऊन जातो आणि मग त्याची पण एफिशियन्सी कमी होऊन जाते. सो अशासाठी तुम्हाला रिफ्रेशमेंट फार गरजेचं आहे. डोपामिन आणि डोपामिन सिक्रेशन वगैरे फार गरजेचं आहे तुमच्या ब्रेनला बरोबर काम करण्यासाठी. सो फॉर दॅट तुम्ही हॉबीज मेंटेन ठेवायला पाहिजे. को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आता सध्या स्कूलमध्ये फार जास्त प्रमाणावर एन्करेज करतात, ही फार चांगली गोष्ट आहे. बेसिकली तुम्ही स्पोर्ट्स एखादा नक्की निवडा, कारण स्पोर्ट्समध्ये तुम्ही खूप काही शिकता, टीमवर्क शिकता, लोकांसोबत कसं ऍडजस्ट करायचं, की मग आणि मग जर प्रॉब्लेम आली तर तुम्ही त्याला कसं कसं हँडल करायला पाहिजे. हे सगळे खूप काही स्किल्स आहेत जे तुम्हाला अभ्यास शिकू शकत नाही, ते तुम्हाला बाहेर पडल्यानंतर शिकायला भेटतात. तुम्ही स्पोर्ट्स घ्या, तुम्ही आर्ट्स घ्या, तुम्ही लोकांशी चर्चा करा. काही लोकांना स्पीच फार आवडते, जबरदस्त स्पीच बोलत असतात काही लोक. तर या लोकांनी असं ओरेटिंग स्किल्स त्यांचे आणखी इम्प्रूव्ह करायला पाहिजे. नक्की एखादी को करिक्युलर ऍक्टिव्हिटी पकडा, एखादी हॉबी पकडा आणि ती जपा, शेवटपर्यंत जपा. तो एका विद्यार्थ्याचा प्रश्न असा आहे की प्लॅन तर करतो आपण, फ्लेक्सिबल प्लॅन केला, पण ते मेंटेन करताना जो आपल्याला ब्रेकडाऊन येतात किंवा होत नाही, हो हो, येतोच. कंटिन्यू करण्यासाठी काय त्याची स्ट्रॅटेजी असायला पाहिजे? ठीक आहे. आता ही एक अशी गोष्ट बोलणार आहे मी जी सगळ्यांना माहित असते पण कोणी बोलत नाही. आपण प्लॅन करतो, पण तो प्लॅन जर 70% पण कम्प्लीट झाला ना, त्याला आपण सक्सेसफुल म्हणून टाकायचा. गोष्ट कशी, आपण जे प्लॅन करतो ते कधीच 100% कम्प्लीट होत नसते. आपल्याला फक्त 70% 75% कम्प्लीट असते, त्यात आपल्याला सक्सेस मानायला पाहिजे. बेसिकली सॅटिस्फॅक्शन इम्पॉर्टंट आहे की हा मी एवढं केलं होतं. म्हणून तुम्ही टार्गेट जे आहे ते आधीच थोडे मोठे ठेवा आणि त्याच्यातलं थोडंसं पार्ट कम्प्लीट झालं की तुम्हाला वाटतं की हा ठीक आहे, तरी भरपूर झालेलं आहे. सो आधी म्हणून मी म्हटलं होतं की प्लॅन मध्ये फ्लेक्सिबिलिटी असू द्या. एकदम रिजिड प्लॅन करू नका, या मिनिटाला काय करायचं वगैरे. आणि ब्रेकडाऊन्स मध्ये येत असतात की ठीक आहे, माझे 2 दिवस वाया गेले, मी काहीच अभ्यास केला नाही, आता कसं होईल. तर अशा टाइमला मग तुम्ही प्लॅन चेंज करा. ठीक आहे, 2 दिवस वाया गेले, मी पुढचे 2 दिवस थोडं एक एक तास जास्त अभ्यास करून गेले. तर अशा प्रकारे तुम्हाला कव्हर करून घ्यायचंय. रिग्रेट कधीच करायचं नाही. रिग्रेट मध्ये खूप टाइम जातो की यार असं झालं तसं झालं. सो फिक्स म्हणजे तर एक म्हणजे सबस्टिट्यूट ठेवा, प्लॅन बी ज्याला आपण म्हणतो, की ठीक आहे हे वाया गेलं, मी नंतर कव्हर करून घेईल. या प्रकारे कव्हर करायचं. आणि हे मध्ये मध्ये टाइम्स येतात ब्रेकडाऊनचे, ते तुम्हाला फेस करावंच लागतं. त्यातून खूप काही शिकायला भेटते. सो दॅट्स गुड की तुम्हाला ब्रेकडाऊन भेटत आहे तो टाइम वगैरे. सो लाईक अपार्ट फ्रॉम युअर पेरेंट्स की किंवा नानाजी आहेत की जे रोल मॉडेल आहेत, सो मेडिसिन मधला कोण रोल मॉडेल असणार आहे, अँड अपार्ट फ्रॉम मेडिसिन हु इज द अदर रोल मॉडेल? ऍक्च्युली मेडिसिन फील्ड मध्ये असं मी काही रोल मॉडेल बघितला नाहीये. मला बेसिकली सायंटिस्ट मध्ये फार इंटरेस्ट होता आधीपासूनच. तर असे मला खूप सायंटिस्ट आवडायचे. निकोला टेस्ला होता, त्याची स्टोरी पण खूप चांगली आहे. तो एकदम असा म्हणजे अननोन माणसापासून एकदम असा फेमस झाला. आजचा एसी करंट त्याचीच देण आहे आपल्याला. तो थॉमस अल्वा एडिसन, मग आपल्या इकडे रामानुजन वगैरे, हे खूप मला सगळ्यांची स्टोरी मी थोडी थोडी वाचलेली होती. एपीजे अब्दुल कलाम माझे रोल मॉडेल म्हणू शकता तुम्ही. त्यांची अख्खी बुक वाचली मी, रिंग्स ऑफ फायर. आणि सेकंडली माझे जर अदर दॅन मेडिकल फील्ड कोणी रोल मॉडेल असेल तर ते आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मी श्रीमान योगी त्यांच्यावरती जी बायोग्राफी बनवली आहे ती पूर्ण वाचलेली होती. आणि त्याच्यामधनं आपल्याला कळते की यार आपल्याला जे सध्या डिफिकल्टीज आहेत ना, ते काहीच नाहीये जे आधीच्या लोकांनी फेस केलं त्याच्या पुढे. सो त्यामुळे मला नेहमी असं एन्करेजमेंट भेटते की ठीक आहे, तू कुठं टेन्शन घेत आहेस, की याहून मोठे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत लोकांनी, तर तूही करू शकतोस. तर यानुसार मी स्वतःला मोटिवेट करत राहतो हे म्हणून. सो वन व्ह्यूज और एक मार्गदर्शन काय करशील की ज्या मुलांना मेडिसिनला समजा ऍडमिशन नाही मिळालं, सो बिकॉज यू सेड इट इज 1% याच्यासाठी Yeah. 1%. सो 1% नंतर ज्या बाकीचे आहेत ना, इफ दे डोंट क्रॅक दिस, व्हॉट इज युअर ऍडवाइस टू देम, की त्यांच्यासाठी काय करू सांगशील तू यांना, की नाही बाबा मी यावेळेस मेडिसिन नाही जायचं, काय ऍडवाइस असेल? हा, सो कसं आहे ना, आता ही तर एक फॅक्ट आहे की फक्त 1% लोकांना सीट्स भेटतात. सो असं होऊच शकत नाही की जे प्रत्येक मुलगा मुलगी जे की आपल्या त्या कॉम्पिटिशन मध्ये उतरत आहे नीट आणि जेईच्या, त्याला प्रत्येकाला सीट भेटेल मेडिकल मध्ये असं नाहीये. सो आपण दुसरे पण ऑप्शन्स कन्सिडर करायला पाहिजे. की तुम्हाला समजा एमबीबीएस भेटत नाहीये तर मनामध्ये ठीक आहे म्हणायचं की ठीक आहे, कदाचित पॉसिबल नसेल, बाकी पण ऑप्शन चांगले आहेत. बीडीएस चांगलं आहे,
किंवा आयुर्वेद पण म्हणजे BAMS पण आहे, चांगलं आहे ते फील्ड. बाकी खूप फील्ड्स आहेत पॉसिबल, ठीक आहे. BHS आहे. अदरवाईज बाकी फील्ड्स लाईक बिझनेस मध्ये तुम्ही कधी उतरू शकता, त्याला काही खास अशी ही लागत नाही ट्रेनिंग वगैरे. मॅनेजमेंट आहे, तर तुम्ही दुसरे ऑप्शन्स नेहमी तयार ठेवा. असं नाही की तुम्ही जर ठरवलंय आणि तुम्हाला ते भेटेलच, असं म्हणजे चान्सेस आहेत की होणार नाही. सो त्यासाठी तुम्ही दुसरे ऑप्शन्स नेहमी तयार ठेवा. लाईफ गोज ऑन, म्हणजे एक सेटबॅक बसतं तर असं ठरवू नका की तुम्ही काहीच कामाचे नाहीत आता, की तुम्ही काहीच लाईफ मध्ये करू शकत नाहीत. खूप ऑप्शन्स अवेलेबल असतात. सगळे ऑप्शन फक्त कन्सिडर करा की आहेत तिकडे. बाकी विंडोज अँड डोअर्स ओपन आहेत, त्यांना पण बघा, ते म्हणेल मी. What was your plan B? ओके, माय प्लॅन बी. मला लहानपणी क्रिकेट फार आवडायचं. तुम्ही ठरवलं होतं की क्रिकेट मध्ये उतरायचं. जर ठीक आहे, आता जर मी डॉक्टर नाही बनलो तर मी क्रिकेटिंग करिअर मध्ये उतरायचं. मी असं ठरवलं होतं की ठीक आहे, आता एक्झाम नाही झाली ना, मी एखादी क्रिकेट कॅम्प जॉईन करून टाकणार आहे आणि तिकडे बघूया आपण. किंवा सेकंडली मला बेसिक सायन्स पण आवडायचं. सो ठीक आहे, सायन्स मध्येच काही दुसरं घ्यायचं असेल तर तू बेसिक सायन्स वगैरे फॉलो करू शकतोस. त्याच्यामध्ये पण रिसर्चला पॉसिबिलिटीज आहेत. माझे प्लॅन बी म्हणण्यापेक्षा प्लॅन झेड पर्यंत तयार होते की काय काय बनायचं. Great. So over to you, Nandini and Marufa. Yeah, You can take just a over. second. Yeah. जस्ट अ सेकंड. सर, जसं की आता आपल्या विद्यार्थ्यांनी शेअरच केलं तसं की अंबाजोगाईमध्ये यावर्षी आम्ही सिनर्जी परिवाराकडून आम्ही सुपर 40 बॅच आपण स्टार्ट केलेली आहे सर, ज्याच्यामध्ये आपण सायन्स सुरू केलेलं आहे. आणि Okay. आपण अंबाजोगाईसारख्या ग्रामीण ठिकाणी सुद्धा आपण विद्यार्थ्यांना मार्केटच्या बेस्ट ज्या संधी आहेत त्या आपण मुलांना आपण देतो. फॅकल्टीज असतील किंवा अदर जे काही गोष्टी असतील, तर ते आपले बरेचसे विद्यार्थी आज या ठिकाणी तुमचं मार्गदर्शन ऐकत आहेत. तर त्यांना तुम्ही काय मुलाचं मार्गदर्शन द्याल? कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, नीट जी सारख्या एक्झाम्स असतील किंवा त्यांचं करिक्युलम असेल, त्याच्या बाबतीत काय मार्गदर्शन तुम्ही द्याल? सो पहिली गोष्ट तर तुम्ही अंबाजोगाईमध्ये हा एवढा मोठा उपक्रम चालू करत आहात, हे फार मोठी गोष्ट आहे तिकडच्या स्टुडंटसाठी. आणि सगळ्या स्टुडंट्सनी यासाठी तुमचं आभार मानायला पाहिजे. सेकंडली स्टुडंट्सला जे आहे आता बेसिकली ना 11th-12th सेल्फ स्टडीवर डिपेंडंट आहे. तुम्हाला मेंटर पाहिजे एक चांगला, आणि त्याच्यानंतर तुम्हाला घरी येऊन मेहनत स्वतःहूनच करणं आहे. सो सगळ्या स्टुडंट्सला तर मी हेच म्हणेल की तुम्ही सेल्फ स्टडीवर लक्ष द्या. बुक्स वाचा कंटिन्युअस, NCERTचे किंवा जी रेफरन्स बुक तुम्हाला सजेस्ट केले तुमच्या टीचर्सना ते वाचा. आणि टाइम डिवोट करा एज्युकेशन हे आपल्या अकॅडमिक्स कडे. 11th-12thला जास्त मेहनत लागते 10th पासनं, आतापर्यंत जितकी केलं त्याच्यापासनं. आणि त्यासोबत स्ट्रेस पण असतो, पण ते दोघेही तुम्हाला हँडल करावंच लागतं जर तुम्हाला चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर. सो बाकी मी टिप्स काही ना काही सांगितलेच होते आतापर्यंत, तुम्ही ते फॉलो करू शकता किंवा स्वतःचे काही ना काही क्रिएटिव्ह आयडियाज काढू शकता. या, थँक्यू सो मच. Again a question from a viewer की टाइम टेबल म्हणजे एव्हरीवन हॅज ड्रीम्स, प्रत्येकाच्या ड्रीम्स आहेत की आहे, पण आणखीन एकदा त्यांचा एक विचार आहे की हाऊ डू यू फॉलो युअर टाइम टेबल? आपण तो टाइम टेबल बनवतोच आपण त्या याच्यामध्ये, तो बनवायचा कसा? पहिल्यांदा हाऊ डू यू प्रिपेअर दॅट टाइम टेबल, आणि एकदा प्रिपेअर केल्यानंतर हाऊ डू यू फॉलो दॅट? जसं आता तू म्हटलं की 70% जरी इफ यू फॉलो दॅट यू आर इन द सक्सेस रेट ऑफ अचिव्हिंग दॅट. हाऊ डू यू प्रिपेअर युअर टाइम टेबल? सो सगळ्यात बेसिक गोष्ट तुम्हाला टाइम टेबल मध्ये काय करायची की तुम्हाला आधी ठरवायचंय की तुम्ही काय वाचणार आहात. जसं मी ठरवलं होतं की जे मला क्लासमेट शिकवत आहेत मी तेच घरी येऊन वाचणार आहे. सो माझं फिक्स होतं की गोल फिक्स होता काय वाचायचं आहे. त्याच्यानंतर मग उरलेल्या टाइम मध्ये मी ते गोल असे डिवाइड करून टाकायचो की माझ्याकडे समजा 7 तास आहेत आणि माझ्याकडे एवढं सब्जेक्ट आहे वाचण्यासाठी, तर त्याच्यामध्ये आपण फ्लेक्सिबिलिटी ठेवू शकतो की मी हे 1 तास वाचेन, मध्येच ब्रेक घेईन, मग पुन्हा 1 तास वाचेन यानुसार. तर मी असं फिक्स ठरलं होतं की मी समजा 5ला बसायलो आणि 7ला उठायलो, असं फिक्स नव्हतं माझं. माझं काय होतं की 6 तास आहेत आणि 2 चॅप्टर आहेत, तर तुला ते 6 तासामध्ये कसं तरी 2 चॅप्टर संपवायचे आहेत. तर माझा टाइम टेबल असा होता, सो दॅट तुम्हाला कधी तुम्ही वाचायला बसू शकता. बेसिक तुमचा गोल हाच असतो की तो जो तुमचा टार्गेट आहे ते कम्प्लीट करायचा आहे. टाइम बद्दल तुम्ही फ्लेक्सिबल राहू शकता. सो या प्रकारे तुम्ही केलं तर कदाचित जास्त सक्सेसफुल राहू शकतं तुमचं टाइम टेबल. So again coming to one question from the viewer, what is your strong points and what are your weaknesses? सो अकॅडमिक दृष्टिकोनाने जर बघितलं तर माझा स्ट्रॉंग पॉइंट हा होता की मला बेसिकली हे आवडत नाही. बेसिकली मला असं काय म्हणतात त्याला, कॉम्पिटिटिव्ह फिलिंग आहे थोडीशी.
की जर कोणी पुढे जात असेल तर मला ते आवडत नाही, की हा कस काय पुढे गेला, मलाही जायला पाहिजे वगैरे म्हणून. तर मी पुढच्याच जास्त मेहनत करतो. तर या सोल रिझननी मला 2 वर्ष मोटिवेटेड ठेवलं, की मला पुढे जायचंय, मला यांना दाखवायचंय की मी पण करू शकतो असं असं म्हणून. तर ही एक गोष्ट होती माझी स्ट्रॉंग पॉईंट, की मी नेहमी असं तयार राहायचो जास्त मेहनत करण्यासाठी. माझा गोल फिक्स होता आणि मला त्यासाठी जास्त मेहनत करायला मी कधीच असं मागे बघायचो नाही. सो हा माझा स्ट्रॉंग पॉईंट होता. सेकंडली मला अंडरस्टँडिंग कन्सेप्ट मध्ये फार असा इंटरेस्ट होता लहानपणीपासूनच. मी प्रश्न विचारायचो की असं का होत आहे, तसं का होत आहे. तर मी तीच गोष्ट माझ्या रिडिंग मध्ये पण कंटिन्यू ठेवली होती, की एक लाईन दिली तर मी कधीच त्याला ब्लाइंडली एक्सेप्ट करत नव्हतो, की असंच होत आहे, नाही असं का होत आहे. तर मी याच्या मागे फार असं बघायचो, की म्हणजे 1-2 बुक्स रेफर करायचो किंवा नेटवर सर्च करायचो. आणि मग जेव्हा माझ्या मनामध्ये कम्प्लीट झालं ना, तेव्हाच मी त्याला फॉलो करायचो. सो यामुळे कसं 2-3 सोर्स पर्यंत तुम्ही रेफर केलं ना, तुमच्या मनामध्ये ऑलरेडी बसून जाते, की मी याला खूप मेहनत केली होती म्हणून ते लक्षात राहते तुम्हाला. तर यामुळे मला खूप गोष्टी या माझ्या नेचरमुळेच लक्षात राहिल्या होत्या. वीकनेस अशी होती की मला ऍक्च्युली कधी कधी डिस्ट्रॅक्ट झालो तर मी खूप टाइम वेस्ट करायचो. मला असं 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 बोलण्यामध्ये, मित्रांमध्ये जाण्यामध्ये फार इंटरेस्ट होता. तर 11th-12th तर मी खूप मित्रांमध्ये म्हणजे खूप मित्र बनवले होते आणि त्याच्यामध्ये खूप टाइम घालायचो मी शेवटी शेवटी. तर माझ्या आईला टेन्शन आलं होतं की हे पठ्या अभ्यास करत ना, मित्रांमध्येच फिरत आहे नुसतं. तर शेवटचे काही महिन्यांसाठी आई पण तिकडे आली होती मला राहण्यासाठी. तर ते शेवटचे 2-3 महिन्यामध्ये आई आल्यामुळे मी एकदम रूम मध्ये पॅक होतो आणि फक्त अभ्यासावर फोकस करत होतो. सो ती गोष्ट पण मला शेवटी शेवटी फार कामाची ठरली. डिस्ट्रॅक्शन मेंटेन करणं एक थोडीशी अवघड स्किल आहे, मला थोडी जमत नव्हती ती. पण नंतर मग आईमुळे ते करू शकलो मी. तो आता 2 गोष्टी येत आता जस्ट टू हॅव क्लिअरिफिकेशन, की आमची जी पिढी आहे म्हणजे 80s किंवा 90s ची जी पास आउट आहे, सो वी कम फ्रॉम अ रॉट लर्निंग, म्हणजे या पाठांतरवाले विद्यार्थी आहेत सगळे. पाठ हो हो. करायचं, परीक्षेला जायचं, आयुष्यात काय होईल तुझं काय माहिती नाही. हा पण आत्ताच्या याला application of knowledge is important. The या knowledge शुअर. concepts are important. So only then you have somewhat success in life. So या दोन एज्युकेशन पद्धतीमुळे किंवा आता पोस्ट कोविडच्या एज्युकेशन पद्धतीमध्ये काय बदल घडू शकतो इन युअर व्ह्यूज? व्हॉट आर युअर व्ह्यूज ऑन दिस? की मागची तर होती पाठांतर पद्धत, आता ठेवायची का नाही ठेवायची, दॅट्स अ क्वेश्चन मार्क. पण पोस्ट कोविड व्हॉट इज सेल्फ स्टडी किंवा काय, व्हॉट इज युअर व्ह्यूज ऑन दिस, म्हणजे काय विद्यार्थ्यांना सांगू शकशील स्वतः? सो बेसिकली काय होत आहे की वर्ल्ड मध्ये लास्ट 3-4 डिकेड्स पासून ना असं सायंटिफिक बूस्ट भेटल्यासारखं आहे, की कंटिन्युअस रिसर्च चालू आहे आणि नवीन नवीन डेव्हलपमेंट्स होत आहेत. सो जे नॉलेज आतापर्यंत आपल्याकडे होता ते चेंज होत आहे कंटिन्युअसली, की हे बरोबर नाही आता हे आहे, ते बरोबर नाही हे अपडेट झालंय वगैरे. सो या गोष्टीसाठी ना तुम्हाला अंडरस्टँडिंग वर जास्त फोकस करणं सध्या प्रायमरी गोल झालेला आहे, की आपण जे आधी वाचलं होतं ते पण बदलू शकते. सो फॉर दॅट थिंग सध्याच्या एज्युकेशन सिस्टम असं अंडरस्टँडिंग वर बेसिस झालेलं आहे. एमसीक्यूज ची पण जी पद्धत असते ना ती अशी आहे की तुम्ही लक्षात ठेवून नाही करू शकत. आपण 10th पर्यंत कसं आपलं रोड लर्निंग वर होऊन जायचं, की लॉंग आन्सर्स असायचे, याच्यापैकी हे 5 पॉईंट असतात, तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला 10 मार्क्स भेटतील, या पद्धतीचं होतं. पण एमसीक्यू मध्ये कसं असते आता की तुम्हाला ते का आहे, कसं आहे, त्याला कसंही ते मॉडिफाय करून विचारू शकतात. सो या गोष्टी तुम्हाला अंडरस्टँडिंग वर जास्त फोकस करायचा आहे. सेकंडली असं पण नाहीये की रोट लर्निंग कम्प्लिटली सध्या आउट ऑफ फॅशन झाल्यासारखं आहे. तुम्हाला बायोलॉजी आणि केमिस्ट्रीच्या फील्ड शिकायचे असतील तर तुम्हाला रोट लर्निंग फार इम्पॉर्टंट आहे. कारण काही गोष्टी फक्त फॅक्ट्स असतात, की असंच आहे बाबा लक्षात ठेव, त्या गोष्टी तशाच प्रकारे कराव्या लागतात. तर दोघांचं एक प्रॉपर मिश्रण तुम्हाला जमायला पाहिजे. Okay, great. So thank you. Nandini and Marufa, you can take over. Yes, Marufa, vote of thanks prepare करू. Yeah. Yes, so all questions are in. A warm and graceful afternoon to our most valued honorable chief guest, Mr. Om Survase, elected chairman, Sandeepan Reddy sir, management committee, worthy teachers, parents, team and dear friends, and everyone gathered here. I am Arufa Nigar on behalf of Synergy National Junior College. First of all, I extend my most sincere thanks to Almighty God for making today's event. I extend a really hearty vote of thanks to our chief guest, Mr. Om Survase, who spared time from his busy schedule to grace the occasion. Today, we had an opportunity to hear your thoughts, suggestions, and this will surely be going to encourage us in our future events, such as NEET and JEE competitive examinations. And many thanks to our chairman,
Sandipan Reddy sir for creating a platform like a Synergy Talks for the youth. And I am immensely thankful to all the staff of Synergy National Junior College. I extend a lot of thanks to all the viewers. So thank you so much to all you guys. Thank you. So yes, so it was great show. खूप छान मार्गदर्शन केलंस तू आमच्या मुलांना आणि आमच्या स्टुडंट्सना. सो हिअर इज अन इन्व्हिटेशन फ्रॉम सिनर्जी नॅशनल स्कूल. सो आफ्टर दिस पॅन्डेमिक तू जर आमच्या कॉलेजमध्ये जर व्हिजिट केलं तर दॅट वुड बी मोस्ट अमेझिंग थिंग फॉर आवर स्टुडंट्स टू मीट यू अँड टू नो मोर अबाउट यू अँड टू नो मोर अबाउट प्रिपरेशन ऑफ नीट. सो नक्कीच आम्ही तुला इन्व्हाइट केलेलं आहे. Love to visit, ma'am. Yes, actually. And once again, thank you so much that you have taken or you have spared some time with our students to encourage them and to motivate them. मॅम, तसं तर मी स्वतः तुमचे पुतळा सरचे, रेड्डी सरचे आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली की स्टुडंट्सला आणि पॅरेंट्सला रीच करून माझे जे आतापर्यंत एक्सपिरियन्स होते ते शेअर करण्यासाठी. खरंच इट वॉज वन्स इन अ लाईफ टाइम एक्सपिरियन्स सारखा होता. मला फार मजा आली आजच्या या चर्चेमध्ये आणि मी तुम्हाला पुढे काही असं गरज पडली तर मी सहकार्य करायला नेहमी तयार राहीन. Thank you so much, Om, and wish you all the very best for your future endeavors. Thank you, ma'am. Thank you. Thank you, Om. Thank you, Om, for your. Thank you, sir. So it was really wonderful listening to your success story, and I hope one or two people are there in AIMS मध्ये महाराष्ट्रीयन तसे कमीच आहेत तसे. बट आतापर्यंत कमी होते. आमच्या बॅच पासून फार वाढले. आमच्या बॅच मध्ये 11 महाराष्ट्रीयन आहेत त्यावेळेस 100 पैकी. ओके. तिथे एक जण आहेत, आय डोंट नो, आता मला सिनियर आहेत, राजेंद्र सर म्हणून आहेत. मी तुला नंतर त्यांचा पाठवतो मी. हो सर, सर नाव आडनाव वगैरे कळलं तर बरं. ही इज द HOD देयर. आम्ही माय सिनियर याच्यामध्ये कॉलेजमध्ये. अँड एन्जॉय स्टे इन दिल्ली. सो एक लॉट ऑफ फ्रेंड्स, हॅव अ गुड नेटवर्क. कारण दॅट इज सो यू हॅव एन अपॉर्च्युनिटी. कारण वेगळ्या राज्यातल्या मुलांबरोबर आता यू कॅन नेटवर्क. हो सर. रिअली डिसाइड. सो थँक्यू मारुफा, थँक्यू नंदिनी फॉर वंडरफुल. You guys were really good, and since being this is your first interview session, so you guys were really good. Thank you Bhavika, thank you Tushar. So thank you everyone for joining today, and thank you students. You were really awesome. There were a lot of questions on the other side of the story also. Or webinar मध्ये आणखीन there are 45 students still there on the webinar. So thank you students. I hope you have taken one or two good points from what Om has suggested. So हे फार अतिशय महत्वाची, कारण एक स्टेप, one step, and you might change the way you study. And it is all about studying, it is all about commitment, it is all about accountability, and it is all about responsibility. कारण आपल्या मदतीला कोणी येणार नाही. They can be your back, but you have to take action. तुम्ही जर ऍक्शन नाही घेतली ना तर everything goes for a toss. So take action, take proper action, have good mentors like Om said. He was into, so have good friends, have lot of extracurricular activities. Take participate. 10th आहे म्हणून ठीक आहे, 10th आहे, 11वी. He said 11th and 12th are important. बाकीच्या you just have to develop your stamina. 3-4 वर्ष स्टॅमिना डेव्हलप करा आणि 11वी आणि 12वी मध्ये फुल फोकस मध्ये काम करा. So I think exactly it is easy for everyone to crack any examination. Only the thing is that you should have focus, and since Synergy Talk is there, you have all the people who have like Dr. Vittal Lani has addressed you about 4 C's. की तुमचं कमिटमेंट, तुमचा कॉन्फिडन्स लेवल, तुमचा कनेक्टिव्हिटी हे कसं असायला पाहिजे. सो देर आर लॉट ऑफ पीपल हू हॅव addressed you in the last 2.5 months. So good takeaways. Write your blogs. There are a lot of students who are writing blogs. So keep writing blogs, keep sharing your blogs, because that is where your communication skills are improving. Like Om said, की तुम्ही जर पर प्रांतात जरी एज्युकेशन साठी गेलात तरी कम्युनिकेशन स्किल्स इम्पॉर्टंट आहे. So develop your communication skills and have strong adaptability. कारण उद्या education can be from anywhere. की like फक्त महाराष्ट्रामध्ये स्टडी करण्यापेक्षा if you have a lot of very good colleges outside Maharashtra also, aim for that. फक्त मेडिसिनला किंवा
इंजिनियर IITs ला वगैरे लागला नाही म्हणून डोंट गेट डिस्करेज. हॅव अ प्लॅन बी, बट मोर शुड बी प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन ही हॅज प्लॅन झेड पर्यंत होते त्याच्याकडे. सो ऍटलीस्ट हॅव 1 or 2 plans. हॅव कॉन्फिडन्स इन युअर सेल्फ. बाकी तर ही राईटली सेड की नातेवाईक वगैरे खूप काही सांगतील, हे करा ते करा, बट यू शुड नो व्हॉट यू वॉन्ट टू डू रादर देन अदर्स. तुम्हाला जर कळालं की मला आयुष्यामध्ये हेच करायचं, इट इज नॉट की यू कॅन बी अ बिझनेसमॅन, यू कॅन बी अ कोडर, यू कॅन बी अ मराठी ऍक्टर जसं आपल्याकडे. देयर आर 3000 करिअर्स इन लाईफ. की त्यामुळं मार्केट ओपन आहे, लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. सो वन्स अगेन थँक यू ऑल द स्टुडंट्स फॉर अटेंडिंग.